नांदेड़ के प्रभाग क्रमांक 10 में कांग्रेस और शिवसेना उबाठा गठबंधन के चुनाव प्रचार का आधिकारिक आगाज रविवार को हो गया। इस अभियान की शुरुआत विनायक नगर स्थित गणपति मंदिर में सांसद रविंद्र चव्हाण द्वारा नारियल फोड़कर की गई। इस अवसर पर कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए सांसद चव्हाण ने विश्वास जताया कि प्रभाग क्रमांक 10 में कांग्रेस गठबंधन की जीत निश्चित है। इस दौरान दोनों दलों के पदाधिकारियों और स्थानीय नागरिकों ने भारी संख्या में उपस्थिति दर्ज कराई। प्रभाग 10 के चुनावी मैदान में कांग्रेस की ओर से अभिलाष पावड़े, ललिता कुंभार और आबेदा बानो शेख बाबू अपनी दावेदारी पेश कर रहे हैं, जबकि शिवसेना उबाठा की ओर से पूर्व नगर सेवक आनंद जाधव चुनाव लड़ रहे हैं। प्रचार के शुभारंभ के मौके पर यशपाल भिंगे, शिवसेना जिलाध्यक्ष बबन बारसे, राजेश पावड़े, सुरेंद्र घोड़चकर और धनंजय उमरीकर सहित कई प्रमुख नेता मौजूद रहे। दोनों दलों के कार्यकर्ताओं में इस गठबंधन को लेकर जबरदस्त उत्साह देखा जा रहा है। नांदेड वाघाडा महानगरपालिकेतील प्रभाग 10 मधील काँग्रेस आणि शिवसेना उबाटा या उमेदवारांचा प्रचारार्थ आज श्री गणेशाच्या चरणी आम्ही नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करत आहोत। आणि निश्चितच मला विश्वास आहे की नांदेडमधील जनता, मी सांगितलं, मागेही सांगितलं होतं आणि आजही सांगतो की नांदेडमधली जनता ही काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे भक्कमपणे या ठिकाणी उभा टाकलेली आहे। नांदेडमध्ये जे काँग्रेस, वंचित आघाडी आणि इथे जे आमच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत ते प्रचंड प्रमाणे या ठिकाणी विजयी होतील आणि उद्याचा जी महानगरपालिकेची जी सत्ता आहे ती काँग्रेस आणि आघाडीची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि जिथे जिथे वार्डामध्ये सोयीचं होईल अशा पद्धतीनं आम्ही इतर गटांशी पण युती केलेली आहे। परंतु अतिरेकी विचार करणारे जे एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप आहेत त्यांच्यासोबत आम्ही स्वतःला जोडलेलं नाही आहे। धर्मनिरपेक्ष विचारावर आधारित जे राजकारण करतात ती मंडळी जोडण्याचा काँग्रेसनं प्रयत्न केलेला आहे। आणि आपल्याला ही कल्पना आहे की आता वेगवेगळ्या व्हायरल ऑडिओ व्हिडिओ सध्या लोकांच्यामध्ये चर्चेचा विषय आहे। त्याचं कारण असं आहे की नांदेड महानगरपालिका ही नेहमीच धर्मनिरपेक्ष राहिलेली आहे। शंकरराव चव्हाणजी साहेब हे पहिले नगराध्यक्ष होते तेव्हापासून आत्तापर्यंत तुम्ही बघा, कारण या ठिकाणी सगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या समाजाचे लोक एकत्रित काम करतात। आणि आता नव्यानं भाजपमध्ये गेलेले हे भाजपच्या मूळच्या लोकांच्यापेक्षा अधिक पराक्रमी स्वतःला या ठिकाणी करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। भाजपमध्ये प्रचंड नाराजी आहे, त्याचं कारण मूळची भाजप राहिलेलीच नाही। आता भाजप ही सगळी काँग्रेसमधल्या गेलेल्या लोकांनी तिचा कब्जा केलेला आहे। अशा वेळेला जनता ही बघायला लागलेली आहे की मूळ विचार घेऊन चालणारी जी काँग्रेस आहे, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी जी काँग्रेस आहे आणि तिचे सगळे घटक पक्ष आहे, फुले शाहू आंबेडकरांचा विचार प्रमाण मांडणारी अशी सगळी मंडळी एकत्रित आलेली आहेत। आणि निश्चितपणाने जनता याचा विचार करणार आहे, कारण जनता दिल्लीच्या राजकारणाला कंटाळलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला कंटाळलेली आहे। तशी इथं गल्लीमध्ये सुद्धा रोज काय चालू आहे हे जनतेला माहीत आहे आणि त्यामुळे सत्याचा विजय हा होणार आहे। किती विश्वास आहे तुम्हाला? आम्हाला 101% विश्वास आहे की फार चांगल्या पद्धतीने लोक आमची निवडून येतील।